एकटीच राहणाऱ्या 40 वर्षांच्या सुंदर बाईबरोबर मी राहत होतो. तिचा दूध विकण्याचा व्यवसाय होता. मी तिच्या दुकानात खूप कमी पगारावर काम करत होतो. म्हणून माझ्या मालकीनबाईने मला तिच्या घरात राहण्याची जागा दिली होती. त्या दिवसभर फक्त गाऊनच घालायच्या, म्हणून मला तर खूप लाज वाटायची. एके दिवशी बाईंनी मला त्यांच्या शेतावर जाण्यासाठी सांगितलं, म्हणून मी घाई गडबडीने निघालो. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मला समजलं की दुकानाची चावी माझ्याकडेच विसरली आहे. म्हणून मी ती चावी देण्यासाठी बाईच्या घरी परत गेलो, तेव्हा तिथे मला कसला तरी आवाज आला. म्हणून मी लपून पाहिले तर मालकीनबाई घामाने ओल्या चिंब झाल्या होत्या आणि माझी परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे 10वीच्या शाळेनंतर मी काम शोधू लागलो. मी लहान असताना माझे वडील वारल्यामुळे मी, आई आणि 2 बहिणीची जिम्मेदारी आता माझ्यावर आली होती. माझं नाव बाळासाहेब. गावातील लोक मला बाळू नावाने ओळखतात. माझ्या दोन्ही बहिणी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहेत. जवळजवळ आता त्यांचे लग्नाचे वय झाले आहे. मला त्यांच्या लग्नासाठी शाळा सोडून आता कुठेतरी काम करावं लागणार होते. गावातील लोकांच्या नजरा पाहूनच मला समजत होते की आता त्या दोघी लग्नाला आल्या आहेत. म्हणून मी कसलाच विचार केला नाही आणि थेट गावात काम शोधू लागलो. पण माझे गाव खूप लहान असल्यामुळे, तिथे लोकसंख्या कमी असल्यामुळे काम देखील मिळणे कठीण आहे. आणि काही काम मिळाले तरी त्या कामाचा मोबदला खूप कमी भेटत होता. म्हणून मी माझ्या मित्राबरोबर कामासाठी शहराकडे आलो. आमच्या गावाच्या काही किलोमीटर अंतरावर एक खूप मोठे शहर होते. मी तिथे जाऊन पोचलो. जवळ काही पैसे घेतले होते. 2-3 दिवस झालं काम शोधून थकलो, पण तिथे देखील कुठेच काम भेटलं नव्हतं. कारण माझं शिक्षण देखील कमी होतं आणि नवीनच पाहून मला घरातील काम कोणी देत नव्हतं. खूप शोधाशोध केल्यानंतर एक दूध विकणाऱ्याच्या दुकानात मला काम मिळाले. त्या दुधाच्या दुकानाची मालकीण एक 40 वर्षाची बाई होती. खूपच कमी पगारावर मी काम स्वीकारल्यामुळे त्या बाईने मला तिच्या दुकानात कामाला ठेवले होते. ती दूधवाली मालकीण दिवसभर दुकानात गाऊनच घालून बसायची. म्हणून मला तर राहतच नव्हतं, कारण मी एक तरुण मुलगा होतो. मालकीनबाई दिसायला खूप सुंदर व जाडजूड गोरीपान बाई होती. मला ती दुकानात एकटीच दिसायची. म्हणून मी एके दिवशी खूप हिंमत धरून माझ्या मालकिणीला विचारले की, मालकीनबाई, तुम्हाला काही मूलबाळ नाही आहे का? मी असेच बोलताच माझ्या मालकीनबाईच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, काही वर्षापूर्वीच माझं लग्न झालं होतं. लग्नाच्या 1 महिन्यानंतर कामासाठी म्हणून माझे मालक बाहेरगावी गेले आणि परत कधीच वापस आले नाहीत. मी त्यांची खूप वाट पाहत होते, पण ते परत आलेच नाहीत. त्यानंतर मी माझ्या माहेरी गेले, पण तिथे माझ्या भावाने मला राहू दिले नाही. माझ्या भावाच्या बायकोने माझ्याबरोबर सतत भांडणे करून मला त्यांच्या घरातून हाकलून लावले. त्यानंतर मी एका मावशीच्या घरी जनावरे सांभाळण्याचे काम केले आणि काही पैसे मिळतात हा दुधाचा व्यवसाय सुरू केला. मालकीनबाईची अशी अवस्था ऐकून मला देखील खूप वाईट वाटले. दूधच्या व्यवसायामध्ये माझ्या मालकीनबाईने खूप पैसा कमवला होता. त्याने खूप मोठी शेती देखील या व्यवसायावर खरेदी केली होती. या शहरामध्ये खूप दूध विकण्याची दुकाने सोडून लोक आमच्याच दुकानात दूध घेण्यासाठी लाईन लावत उभा राहत होते. मला वाटत होतं की मालकीनबाईला पाहूनच या शहरातील लोक दूध विकत घेण्यासाठी येत आहेत. पण तसं काही नव्हतं. काही स्त्रिया देखील दूध खरेदी करण्यासाठी येत होत्या. आमच्या दुकानाच्या बाहेर दररोज गिरायकाची लांब लांब लाईन लागत होती. मी दिवसभर सर्वांना दूध मोजून देत होतो, त्यामुळे रात्री माझे हात दुखायचे. आमच्या दुधाच्या दुकानाच्या पाठीमध्ये मालकीनबाईचे घर होते. मी त्यांच्या घरीच एका छोट्या खोलीत राहायला होतो. त्यामुळे माझी पैशाची खूप बचत होत होती. पण अचानक एके दिवशी मध्यरात्री माझ्या हातावर काहीतरी मऊ वस्तू असल्यासारखं मला जाणवलं. दिवसभराच्या कामामुळे मी तर गाढ झोपत होतो, तर माझ्या हातावर खूप मऊ काहीतरी जाणवत होतं. मी हळू डोळे उघडून पाहिले, तेव्हा मला तर धक्काच बसला. माझ्याजवळ माझी मालकीनबाई बसलेली होती आणि खोबऱ्याच्या तेलाने ती माझ्या हाताची मालिश करत होती. मालकीनबाईला पाहून मी उठून बसलो आणि त्यांना म्हणालो की, हे काय करता? त्यावर मालकीनबाई माझ्याकडे खूपच प्रेमाने पाहू लागले आणि म्हणाले, बाळू, दिवसभर काम करून तुझे हात खूप दुखत होते असे मला वाटले, म्हणून मी तेलाने चोळून दिले आहे.
मी वयाने खूप तरुण होतो आणि मालकीनबाई माझ्यापेक्षा वयाने डबल होत्या. मालकीनबाईंना असं मध्यरात्री माझ्या रूममध्ये पाहून मला खूप विचित्र वाटत होतं. त्यानंतर मालकीनबाई माझ्याकडे पाहून हसतच त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. मालकीनबाईच्या मनात काहीतरी डाळ शिजत आहे असं मला वाटू लागलं होतं. मी कामाला आल्यापासून आतापर्यंत मालकीनबाईच्या रूममध्ये मी कधीच गेलो नव्हतो. पण त्यांनी मला दुसऱ्या दिवशी चहा पिण्यासाठी घरी बोलवले. मालकीनबाई सकाळी आंघोळ करून मोकळेच केस सोडून माझ्यासाठी छानपैकी चहा घेऊन आली होती. मला आज त्यांच्या नजरेत माझ्याविषयी खूप प्रेम दिसत होतं, पण माझे हातपाय खूप थरथर कापू लागले होते. कारण हे असलं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. आता तर माझी मालकीनबाई देखील मला आवडू लागल्या होत्या. मी माझ्या मनावर खूप कंट्रोल करत होतो, पण मला ते जमले नाही. मी देखील त्यांच्या प्रेमात वाहत जाऊ लागलो. चहा घेतल्यानंतर मी मालकीनबाईंना म्हणालो की बाई, मी आता शेताकडे जाऊन येतो. मालकीनबाईंनी शहराच्या बाहेरच शेती खरेदी केली होती. पहिल्याच वर्षी त्यांनी ऊसाची लागवड केली होती. त्यामुळे मी शेताकडे पाहणी करण्यासाठी जाणार होतो. पण सकाळी दुकान देखील उघडायचे होते. मालकीनबाई मला म्हणाल्या की बाळू, तू आधी शेताकडे जाऊन ये आणि तेथील कामगारांनी ऊसाला पाणी दिले का नाही हे पाहून मला सांग. तोपर्यंत मी दुकान उघडते. मालकीनबाई असे म्हटल्यानंतर मी लगेच शेताकडे निघालो. अर्ध्या रस्त्यात पोचलो तेव्हा मला माझ्या खिशामध्ये छुनछुन असा आवाज आला. मी खिशावर हात ठेवला तेव्हा मला माझ्या खिशामध्ये दुकानाची चावी जाणवली. अरे च्या, दुकानाची चावी तर माझ्याच खिशामध्ये राहिली आहे. आता मालकीनबाई दुकान कशा उघडतील? म्हणून मी अर्ध्या रस्त्यातून परत मालकीनबाईच्या घराकडे निघालो. मला लवकरात लवकर ती चावी मालकीनबाईकडे द्यायची होती. काही वेळात मी दुकानाजवळ जाऊन पोहोचलो. पाहिले तर दुकानाच्या बाहेर दुधासाठी खूप गर्दी जमा झाली होती. मी धावतच मालकीनबाईच्या घरात गेलो तेव्हा मला घरातून खूप विचित्र आवाज येत होते. जसं काय कुणाला खूप दुखत आहे. खरंच ते आवाज खूप विचित्र होते. मी चावी टेबलवर ठेवून त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू मालकीनबाईच्या शयनगृहाकडे जाऊ लागलो. कारण ते आवाज तर त्या दिशेनेच येत होते. पण अचानक आवाज बंद झाला. मालकीनबाईंनी मला पाठीमागून हाक मारली. मालकीनबाई म्हणाली, अरे बाळू, मला चावी का दिली नाहीस तू? तर तसेच निघून गेला. मी भीतीने घामाघूम झालो होतो. मालकीनबाई सुद्धा घामाघूम झालेल्या होत्या. मी त्यांना काहीच बोललो नाही आणि ती चावी त्यांच्याकडे दिली आणि तिथून निघून शेताकडे गेलो. पण माझ्या मनात मालकीनबाईच्या घरातील आवाज घुमत होते. मला कळत नव्हतं की नेमकं मालकीनबाईच्या घरात हे आवाज कशाचे होते. खूप महिला ओरडत असल्यासारखे विचित्र आवाज होते. मी शेतावर गेलो होतो पण दिवसभर माझ्या मनात तेच आवाज घुमत होते. अजून पुढे काही अंतर मी रूममध्ये गेलो असतो तर मला सर्व काही दिसलं असतं. नेमकं ते आवाज कशाचे होते. आता तर माझ्या मनात त्या आवाजाविषयी माहिती करायची गुरगुरू लागली होती. मला मनात सारखा विचार येत होता की मालकीनबाईचं काहीतरी रहस्य त्यांच्या रूममध्ये असावं. मग शेतावरून परत आल्यानंतर मी थेट दुकानात गेलो. दिवसभराच्या गिरायकामुळे मालकीनबाई परेशान झाल्या होत्या म्हणून मी त्यांची मदत करू लागलो. तेव्हा त्या काही वेळ खुर्चीवर बसून शांत बसल्या. मला मालकीनबाईंना त्यांच्या रूम मधल्या आवाजाविषयी विचारायचं होतं, पण मी माझ्या नोकरीचा विचार करून माझ्या मनाला आवर घातली आणि मी मनात ठरवलं की ते आपण स्वतःच पाहायचं आणि मालकीनबाईला देखील कळून द्यायचं नाही. कारण मला भीती वाटत होती की मालकीनबाई मला नोकरीवरून काढून टाकतील. नुकतंच माझ्या दोन्ही बहिणीचं लग्न जमलं होतं म्हणून मी ही मोठी रिस्क घेऊ शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी सकाळी एक विचित्र घटना घडली. मी आंघोळ करत होतो तेव्हा मला कोणीतरी पाहत आहे असे मला वाटू लागले. मी जेव्हा दरवाजाच्या छेत्रातून पाहिले तेव्हा मालकीनबाई मला आंघोळ करताना पाहत होती. पण मला त्याचं एवढं आश्चर्य वाटलं नाही, कारण मला माहित होतं की मालकीनबाई माझ्यावर प्रेम करू लागली आहे. मालकीनबाईला नवरा नव्हता आणि मालकीनबाई खूप श्रीमंतही होत्या. दिसायलाही सुंदर होत्या, त्यामुळे मला देखील त्या आवडू लागल्या होत्या. पण मला त्या आवाजाविषयी माहीत करायचे होते म्हणून मी मालकीनबाई इथे कामात गुंतलेल्या असताना त्या रूमकडे जाण्याचा प्रयत्न करायचो. पण मालकीनबाई तर 24 घंटे जागरूक असल्यासारखंच राहायच्या. असेच 15 दिवस निघून गेले. मालकीनबाईंनी माझ्याकडे घरातील कचरा बाहेर फेकण्यासाठी दिला होता.
मालकीनबाई म्हणाल्या होत्या की बाळू, हा कचरा घेऊन थेट नदीच्या पात्रात फेकून दे. मी आल्यापासून दर 8 दिवसाला त्या माझ्याकडे घरातील कचरा बाहेर टाकण्यासाठी देत होत्या. घंटागाडी दारात येत असताना देखील मालकीनबाई कचरा माझ्याकडे फेकण्यासाठी द्यायच्या. एके दिवशी मी कचऱ्याच्या आतमध्ये पाहिले तेव्हा त्या कचऱ्यामध्ये 10-12 स्त्रियांचे ब्रा होत्या. मला कळत नव्हतं की या ब्रा एवढ्या नव्या असताना देखील मालकीनबाई कचरा म्हणून माझ्याकडे फेकण्यासाठी का दिल्या होत्या. मी नदीवर जाऊन तो कचरा फेकून दिला, पण मला याविषयी मालकीनबाईंना विचारायची खूप लाज वाटत होती. कारण तो एक प्रायव्हेट प्रश्न झाला होता, म्हणून मला भीती देखील वाटत होती. म्हणून मी याविषयी मालकीनबाईंना काहीच विचारले नाही. हळूहळू मालकीनबाईवरचा माझा संशय वाढत जात होता. दुसऱ्या दिवशी दुकानात ग्राहकाची खूप गर्दी होती. जवळजवळ त्या दिवशी लाखभर गल्ला आला होता. मालकीनबाईंनी दुकानमध्ये अजून 2 कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली देखील कामाला ठेवल्या होत्या. कारण दिवसेंदिवस ग्राहकाची खूप गर्दी वाढत चालली होती. त्या दिवशी मालकीनबाई खूप थकलेल्या होत्या, म्हणून मी एक तेलाची बाटली घेऊन त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना म्हणालो की मालकीनबाई, तुम्ही खूप थकला आहात, आज मी तुमची मालिश करून देतो. त्यावर मालकीनबाई खूप खुश झाली. संध्याकाळी दुकान बंद केल्यानंतर मालकीनबाईंनी मला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी नेले होते. मालकीनबाईंनी मला जे पाहिजे ते पदार्थ वेटर करून मागवून घेतले. आज मालकीनबाई माझ्यावर खूप खुश होत्या. आम्ही दोघांनी हॉटेलमध्ये पोटभर जेवण केले. त्यानंतर घरी पोहोचलो होतो. घड्याळात पाहिले तर जवळजवळ रात्रीचे 11 वाजल्या होते. त्यानंतर मालकीनबाई कॉटवर बसल्या. मग मी तेलाची बाटली घेतली आणि मालकीनबाईच्या दोन्ही हाताची मालिश करू लागलो. मालकीनबाईचे हात खूप दमून गेले होते. 10-15 मिनिटांनंतर मालकीनबाईंना आराम मिळाला. मालकीनबाई म्हणाल्या की बाळू, माझी कंबर खूप दुखत आहे. त्यानंतर मी त्यांच्या कंबरेला देखील मालिश करून दिली. माझ्या तरुण मनाला खूप आवर घातला. मी मालकीनबाईची मालिश करत होतो. मालकीनबाईंनी माझ्याकडून हळूहळू सर्व अंगाची मालिश करून घेतली. काही वेळ तर मी डोळे झाकून त्यांची चांगली मालिश केली. मालिश केल्यानंतर मी त्यांचे डोके हाताने चेपून दिले. तेवढ्यात मालकीनबाई गाढ झोपी गेल्या होत्या. रूम मध्ये नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी मी मालकीनबाईंना एवढा लावला होता. मालकीनबाई दररोज माझ्यासमोर गाऊनवरच असतात, पण आज हॉटेलमध्ये गेल्यामुळे त्यांनी चांगली महागडी साडी घातलेली होती. मालकीनबाई तर आज खूप नटलेल्या होत्या. त्यांचं सौंदर्य पाहून तर मला सुद्धा त्यांची खूप ओढ लागत होती. मी त्यांच्या रूम कडे गेलो. चावी पाहिली तर मला चावी सापडली नाही. त्यानंतर मालकीनबाईच्या गोऱ्या गोमट्या कमरेला काहीतरी चमकल्यासारखे वाटले. माझी नजर तिथे गेली. तेव्हा त्यांच्या कमरेला चाव्यांचा गठ्ठा लटकलेला होता. 2 मिनिट तर मी स्तब्ध झालो, कारण त्या अशा जागेवर चाव्या होत्या. मला तिथे हात लावायची देखील लाज वाटत होती. पण त्या रूम मध्ये काय आहे हे पाहण्याची ओढ माझी खूप वाढत चालली होती. म्हणून मी काहीच विचार नाही केला आणि मालकीनबाईच्या त्या जागेवर हात टाकून चावी ओढून घेतली. मालकीनबाई तर थकून गाढ झोपी गेली होती. मी चावी घेऊन हळूहळू त्या रूम कडे गेलो. ती रूम उघडली आणि आतमध्ये गेलो. त्या रूम मध्ये अजून एक छोटा दरवाजा होता. तो दरवाजा देखील मी त्या चावीने उघडला आणि आतमध्ये पाहिले तर माझे हृदय थरथरू लागले होते. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती, कारण आतमध्ये 2 तरुण स्त्रिया रस्सीने बांधलेल्या होत्या आणि त्यांच्या अंगावर 1 इंच देखील कपडा नव्हते आणि त्यांच्या छातीला दूध काढण्याची मशीन लावलेली होती. हे असलं दृश्य पाहून तर मला खूप विचित्र वाटलं. मग त्यातील एक स्त्री माझ्याकडे पाहू लागली आणि ती रडू लागली. तिने मला आरोळी दिली. कोण आहात तुम्ही? आम्हाला इथून वाचवा. खूप दिवस झालं आमचे असे हाल केले आहेत. मग त्यानंतर मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना विचारले, तुमच्याबरोबर असे कोणी केले आहे? त्यावर त्यामधील एक स्त्री म्हणाली की या घराच्या मालकीनबाईनेच आमचे हे हाल केले आहेत. मालकीनबाई स्त्रियांचे दूध जनावरांच्या दुधामध्ये मिसळतात व त्यात अजून काहीतरी केमिकल मिसळतात आणि लोकांना ते दूध विकतात. त्यामुळे तर त्याचे दूध चवदार लागते आणि काही स्त्रिया दूध देऊ शकली नाही तर मालकीनबाई त्यांना तेथेच मारतात. मी आजूबाजूला पाहिले तेव्हा तिथे लहान मोठ्या हाडांचे ढीग पडले होते. ते दृश्य पाहून तर मी खूप घाबरलो. माझ्या सर्व अंगावर घाम फुटला होता. मालकीनबाईंना मी जसे समजत होतो त्या तशा नव्हत्या, तर त्या खूप दृष्ट प्रकृतीच्या होत्या. मालकीनबाईच्या साध्या भोळ्या चेहऱ्याच्या मागचा राक्षस आज मला स्पष्ट दिसला होता. आज मला मालकीनबाईचा खूप राग येत होता. एवढ्या सुंदर आणि साध्या भोळ्या दिसणाऱ्या मालकीनबाई एवढ्या मोठ्या राक्षसी असू शकतात, थोड्या पैशासाठी एवढे वाईट काम करू शकतात, याचा मला कधीच अंदाजा नव्हता.
आता मला त्या रूममधून नेमकं काय करावं ते समजत नव्हतं. मी थोडा वेळ थांबून विचार केला की जर मी या स्त्रियांना सोडले आणि मालकीणबाईंना माहीत झाले तर ते मला सर्वांनाच इथेच मारून टाकतील. त्या दोन स्त्रियातील एक बाई म्हणाली की मालकीणबाई हे सर्व कृत्य त्यांच्या नवऱ्याच्या मदतीने करतात. दोन्ही स्त्रिया म्हणाल्या की आम्ही दोघी काही दिवस मालकीणबाईच्या मैत्रिणी होतो आणि याआधीही ज्या दोन स्त्रिया होत्या त्या बाईच्या दुधाच्या दुकानात काम करत होत्या, पण त्या दूध देऊ शकत नाहीत. त्यानंतर मालकीणबाईने त्यांचं काय केलं ते आम्हाला देखील माहीत नाही. गेली कित्येक महिने झाले आमच्यावर खूप अत्याचार होत आहे. आम्ही दूध द्यावा या कारणासाठी आमच्यावर नाही नाही ते अत्याचार केले जात आहेत. त्या महिलेचे असे बोलणे ऐकून तर माझ्या डोळ्यात पाणी आले होते. त्या दोन्ही महिला खूप विचित्र अवस्थेमध्ये होत्या. त्यांना पाहून तर कोणालाही दया येईल. पण माझ्या मालकीणबाई खूप निर्दयी आणि कठोर होत्या. मग मी त्या दोन्ही महिलांना विश्वास दिला की मी तुम्हाला जरूर वाचवेल आणि ही सर्व माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवेल. असं बोलून मी तिथून हळूच निघालो. मी जसे कुलूप होते तसे सर्व रूमचे दरवाजे लावून टाकले आणि हळूच चावी घेऊन मालकीणबाईच्या रूममध्ये गेलो. मालकीणबाई गाढ झोपलेली होती. मी हळूच चावी त्यांच्या कमरेला परत बांधली आणि तिथून निघून बाहेर गेलो आणि थेट पोलीस स्टेशनच्या दिशेने गेलो. तिथे गेल्यानंतर मी पोलिसांना सर्व काही खरी हकीकत सांगितली. तेव्हा पोलिसांचा ताफा आला होता. मग मालकीणबाईच्या घरी जाऊन पोलिसांनी मालकीणबाईंना ताब्यात घेतले आणि त्या दोन्ही स्त्रियांना मालकीणबाईच्या कचाट्यातून वाचवले. जेव्हा त्या स्त्रिया त्या रूममधून बाहेर येत होत्या तेव्हा त्या दोघी जणी माझ्याकडे खूप उपकाराच्या नजरेने पाहत होत्या, कारण त्या दोन्ही स्त्रियांना घरी त्यांची लहान दोन चिमुकले बाळे होती. गेली कित्येक महिने झाले होते त्या स्त्रिया आपल्या लेकरांजवळ देखील गेलेल्या नव्हत्या. थोड्याच वेळात तिथे मीडियाही आली. जवळजवळ काही मिनिटात सर्व शहरात ही बातमी पसरली. मालकीणबाईच्या दारात खूप मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी मालकीणबाईंना ताब्यात घेतले. तिच्या नवऱ्याविषयी विचारले तर तो कधीच फरार झाला होता. तो पोलिसाच्या हाती लागत नाही. जेव्हा मालकीणबाईला समजलं हे सर्व माझ्यामुळे झाले आहे, मी त्यांचा काळा बाजार उघड केला आहे, तेव्हा मालकीणबाई माझ्याकडे खूप रागाने पाहत होत्या. पण मला त्यांच्यावर खूप दया येत होती आणि रागही येत होता. कारण मालकीणबाई दिसायला खूप भोळ्या साध्या दिसत होत्या आणि त्या एवढ्या वाईट निघतील मला तर विश्वासच बसत नव्हता. केवळ पैसे कमवण्यासाठी मालकीणबाई निराधार स्त्रियांना छळत होत्या. प्रत्येकाने माणूस ओळखायला शिकलं पाहिजे, नाही तर अयोग्य व्यक्तीच्या जाळ्यात अडकून नुकसान होण्याची शक्यता असते. मालकीणबाईचं दुधाचे दुकान बंद झाल्यामुळे परत मी बेरोजगार झालो होतो आणि शहरातच इकडे तिकडे काम शोधू लागलो होतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.